मार्च 2027 पर्यंत भारताची पहिली डिजिटल जनगणना पूर्ण होणार आहे। त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होण्याची दाट शक्यता आहे। तांत्रिक बाबींमुळेच कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ लांबणीवर पडली आहे। 10 गावांच्या समावेशासह हद्दवाढीला सर्वांची संमती आहे। त्यामुळे 2027च्या जनगणनेनंतर महापालिकेची हद्दवाढ होणारच आहे। प्रसंगी आमरण उपोषण करू, पण हद्दवाढ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। कोल्हापूर शहराची हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। हद्दवाढीअभावी शहराचा विकास खुंटलाय। हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकारात्मक आहेत। परंतु तांत्रिक बाबींमुळे ही हद्दवाढ लांबणीवर पडली आहे। नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महापालिकेच्या हद्दवाढीसोबतच कर्मचारी आकृतीबंध, थेट पाईपलाईन योजना, नवीन डीपीआर, घरफाळा आणि टीडीआर घोटाळा चौकशी या संदर्भात आपण लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता, असं आमदार राजेश क्षीरसागर यांनी नमूद केलं। या प्रश्नाला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी राज्य निवडणूक आयोगानं महापालिका हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हद्दीत बदल करता येणार नाही असे निर्देश दिल्याची माहिती दिली। त्यामुळे हद्दवाढी संदर्भातील कार्यवाही झाली नाही। आता कोल्हापूर महानगरपालिकेनं हद्दवाढीचा प्रस्ताव सादर केला असून शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं। तसंच राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी हद्दवाढ करण्यास संमती दिली आहे आणि 10 गावांचा समावेश करून हद्दवाढ करायला इतर मान्यताही मिळाल्याचं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं। 2027च्या जनगणनेनंतर महापालिकेची हद्दवाढ होणारच आहे। प्रसंगी आमरण उपोषण करू, पण हद्दवाढ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं सांगून प्राधिकरणाच्या विशेष दर्जाचा हद्दवाढीवर कोणताही परिणाम होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय।